खाली उतरा सर्वांनी खाली उतरा. पोलिसांना पाठवलं जाईल तिथे. तो बांधव वरती बसलेला त्यांनी खाली उतरा. चला चालू करायचे आपल्याला सभा. आता पाण्याच्या टाकीवरची जे बांधव आहेत त्यांनी कुठलीही दुर्घटना घडली नाही पाहिजे. सर्वांना विनंती आहे चला चालू करायचे. दादा आपल्याला विनंती आहे आपण चालू करूया. वंदन करू. महाराष्ट्रभरातून आलेल्या माझ्या सर्व मराठा बांधवांना मानाचा देश. सगळ्या गल्ल्या फुल केल्या हो तुम्ही. आपली मोगाची बैठक झाली. पुढं येऊ नका बरं का कोणी. सगळे माग सारखा पुढं येऊ नका. सकाळी शासनाच्या वतीनं कारण आता डायरेक्ट मुद्द्यावर येतो. लय वेळ बसलेलं आपण. शासनाच्या वतीनं चर्चा झाली आपल्या मुद्द्यावर. शासनाला आपण मागण्या केल्या होत्या आणि त्या मागण्यासाठी आपण मुंबईपर्यंत आलेलो. मराठा मध्ये बोंबलं जाऊ नको. आम्ही त्यासाठी चाललेलो. कधी तिकडे ऐकायचं शिका. तुमचे तराकडे लावायचं तर दुसऱ्या डावसा तिथे डाव साधून फिरून द्यायचा नाही कोणाला. मोगम बोंबलायचं नाही काय. पण तुम्हाला आरक्षण पाहिजे. बाकीचं काय करायचं. कुठं जायचं आणि कुठं नाही जायचं. गनिमे कावे सुद्धा छत्रपतींनी शिकवलेलं आपल्याला. खेळायचं शिका. एक येड लावून नाही घ्यायचं एका शब्दाचं कवात. जातीच्या पदरात विजय टाकायचा त्यासाठी धाडवत आपण. नुसतं पळायला नाही आलो तर जातीच्या पदरात गुलाल टाकायचा. वाटवं झालं इथं पोरांचं. सरकारची चर्चा झाली आणि त्यांचे मंत्री महोदय मात्र कोणी आलेले नव्हते. सचिव सामान्य प्रशासनाचे सचिव सुमंत भांगे साहेब हे सगळा चर्चेचा सारासार निर्णय घेऊन आपल्यापर्यंत आले होते. त्यांनी एकूण झालेल्या त्यांचे काय काय निर्णय आहेत कसे कसे आहेत याबाबत आपल्याला सकाळी सांगितलं. आमच्याकडून सुद्धा अर्धवट वाचण्यात ते आलो होतो. तेवढा वेळ पण नव्हता. प्रत्येक माणूस आपल्याला झोपीनं टाकलेला आहे. कोणी रोडवर झोपतं. हे का पाय ऐक आरक्षण ऐकायला आला कुठे हाणायला आला. गांभीर्याने राहायचं शिका. अख्खा देश आपल्याकडे बघतोय. मराठी किती ताकदीने आले त्यामुळे गांभीर्याने राहा. सरकारनं त्यांच्याबद्दलची काय भूमिका आहे आणि आपली भूमिका काय. आपली भूमिका ही आहे ती तुमच्या समोर अगोदर सांगतो. की तुम्हाला सगळ्याला माहिती आहे म्हणून तुम्ही मुंबईला आलेले.
आपलं म्हणणं होतं जर 54 लाख नोंदी मराठ्यांच्या जर खरंच सापडल्यात, मराठा ओबीसी आरक्षणात असलेल्या, तर ते प्रमाणपत्र तुम्ही वाटप करा. ज्या 54 लाख नोंदी सापडल्यात, नोंद नेमकी कोणाची आहे हे माहिती जर करायचं असलं तर त्या ग्रामपंचायतला नोंदी मिळालेले कागद तुम्ही चिटकावले पाहिजे. तरच माहित होईल की माझी नोंद सापडली का नाही सापडली. तरच तो अर्ज करू शकेल प्रमाणपत्र घेण्यासाठी. त्यांनी असं सांगितलं होतं की काही जणांनी अर्ज केले नाही. आता त्याला नोंद मिळालेली जर माहीतच नसलं तर ते अर्ज करीन कसं. त्यासाठी तुम्ही ग्रामपंचायतला लावा आणि शिबिर घ्या. त्यातल्या निर्णय त्यांनी एक सांगितलाय की ज्या 54 लाख नोंदी आहेत ते प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी आपण इकडे निघाल्यापासून बरं का गावागावात शिबिर त्यांनी सुरू केलेत आणि नोंदी ज्या मिळाल्या ते सुद्धा ग्रामपंचायतला लावायला सुरू केले. आता 54 लाख नोंदी मिळाल्या, 54 लाख बांधवांना प्रमाणपत्र मिळतील. कारण नोंदी मिळाल्यात म्हणल्याच्या नंतर ते मिळणार आहेत ते ग्राह्य धरू. विषय राहिला दुसरा, ज्या नोंदी मिळाल्यात, आवाज येतोय सगळ्याला, ज्या नोंदी मिळाल्यात त्या नोंदी मिळालेल्या बांधवांच्या सगळ्या परिवाराला कायदा सांगतो त्याच्या परिवाराला दिल्या पाहिजे. त्याच्या परिवाराला सुद्धा त्याच नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र देण्यात यावे. जसं की एक नोंद मिळाली, काही ठिकाणी एका नोंदीवर 70 जणांना लाभ मिळाला, काही जणांना 200 पण मिळाला, काहीला 250 पण मिळाला. आता एक बांधव मला इथं वाणगावचा कुठला भेटला होता. त्यांनी सांगितलं माझ्या एका नोंदीवर 70 लोकांना, आमच्या गावातल्या 170 लोकांना आमच्या गावात फायदा झाला. आणि त्याच्यात मी सुद्धा असं तो म्हणला. पण आपण सारासार 5 धरू. एका नोंदीवर 5 जरी फायदे झाले तरी 2 कोटी मराठा समाज आरक्षणात जातो. हे झाले 2 मुद्दे क्लिअर. जर 54 लाख नोंदी मिळाल्यात तर त्यांना प्रमाणपत्र वितरित करा. वंशवळ जोडायला 54 लाख नोंद जे ते वंशवळ जोडायला काही कालावधी लागतोय. त्यासाठी त्यांनी समिती गठीत केलेल्याचा सुद्धा एक शासन निर्णय दिलाय त्याबाबतचा. आता ह्या नोंदी मिळाल्यात म्हणल्याच्या नंतर त्यांना प्रमाणपत्र मिळायला लागले. ते मिळणारेच आहेत. वंशवळी जुळल्याच्या नंतर ते 100% मिळणारे. टाकीशी वाटतं परत माय लांब जाऊन तिकडे गेलं का. मला वाटलं मंत्रिमंडळ उतरतं का कानवर. चोपन्न लाख नोंदी मिळाल्या, त्यांचे प्रमाणपत्र वाटप सुरू आहेत. आता ज्याच्या नोंदी मिळाल्या त्याच्या परिवाराला जर द्यायचं असलं तर त्या परिवाराने अर्ज करणं सुद्धा गरजेचं आहे. उदाहरणार्थ तुमच्यातल्या एखाद्याची नोंद मिळाली, तुम्हाला प्रमाणपत्र मिळालं, तुमच्या परिवारानं अर्ज करणं सुद्धा गरजेचं आहे. ती सुद्धा आपली जबाबदारी आहे. आपल्याला सावध राहावं लागणार आहे. आपल्याला त्या नोंदी शोधण्यासाठी सुद्धा मदत करायची समाज म्हणून, आणि आपण अर्ज सुद्धा करायचे ते प्रमाणपत्र घेण्यासाठी. आपण अर्जच नाही केला तर आपल्याला प्रमाणपत्र कसं काय देते. पटत आहे की नाही तुम्हाला. समजा आपल्या भावाची नोंद मिळाली आणि त्याच्या पुत्याने चुलत्याने जर अर्जच नाही केला तर नोंद ते प्रमाणपत्र देणार कसं. आपल्याला ज्याची नोंद मिळाली गावागावात त्यांनी तातडीनं अर्ज भरून सुरू करा. आपण त्यांना मागणी केली होती 4 दिवसाच्या ते सुद्धा प्रमाणपत्र वितरित करायचं. 4 दिवसात तुम्ही
मग बिगडी शंभर का तू मग चाललंय धोरणात चालू देऊ ग मी काय चेष्टा नाही करीत ते वाजलं का मग माझ्या ध्यानात आपल्याला अर्ज करणं आवश्यक आहे 54 लाख नोंदीच्या जागेवरती त्यांनी असं सांगितलंय ते सामान्य प्रशासनाचे सचिव सांगतात हा हे सगळ्याला मी व्हॉट्सअपला देणार आहे टोटल मराठ्यांच्या आणि मीडियाच्या बांधवाच्या सुद्धा 54 लाख नाही तर 57 लाख नोंदी मिळाल्या कारण हे मधला मराठी इकडे निघालेला दणका त्याच्यात हे वाढल्या दिसतात आता 54 लाख नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र वितरित करा आपण असं सांगितलं होतं त्यांनी सांगितलंय 37 लाख लोकांना प्रमाणपत्र आम्ही वितरित केले आवाज आहे ना काय नाही यादी दिली माझ्याजवळ मी यादी देतो तुम्हाला नाही कसं काय म्हणतात मी बिगर यादीचं बोलत नसतो मी त्यांना सोडितो काय पुढं आहे का ना आणखी पुढं काय पुढं आहे ना बरंच आणखी यादी घेतली मी त्यांचे गुण यादी सगळ्यांना व्हॉट्सअपवर टाकतो मी आणि मी याच्या पलीकडे काय मागितलं माहिती आहे का आणखी आवाज आहे ना काय म्हणते ते साऊंड असा करा वरचा फक्त असा करा थोडा जाऊन द्या काय करता लई दांडगा लफडं फक्त वरचा तेवढाच उची वाकडा करा नाही तर माझ्या कांठाळ्या बसेल ती वरचा एकच कर ना घुमून दे मग आपलं कानं मोडून दे मोडले तर एकच कर एक वरचा का 3 संघ काय दे बरं उची क्रॉस कर जाऊन त्यांच्या पुरतं नाही तर ते मग कार्यक्रम करतात चला बस झालं नको टाइम जायला आता सारखं एकाच गोष्टीत मोगम टाइम घालू नये त्यांनी 37 लाख लोकांना आतापर्यंत प्रमाणपत्र वितरित केले त्याचंही एक पत्र आपल्याकडे दिले आपलं म्हणणं आहे मग बाकीचे कशाला ठेवले त्यांच्या वंशावळी जुळवणं कामे सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यासाठी समिती केली आता एक मुद्दा आपला क्लिअर झालाय 54 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्या तर त्यांनी 37 लाख मराठ्यांना दिलेत वरचे किती राहिले असतील 10-15 लाख ते सुद्धा लगेच देतो पण आता ज्या लोकांना मिळाले त्यांचा डाटा बी आपण मागितला नेमके दिलेत कोणाला म्हणजे आपल्याला त्यांचा टेस्ट व्याप्ता सुद्धा येईल आता ते काय तेवढा मोठा विषय नाही तो म्हणजे काय आपण लावून धरण्याचा विषय नाही डाटा म्हणजे लावून धरणं नशीब आपलं प्रमाणपत्रात हे ते लावून धरणं डाटा नाही पण तरी आपण मागितलं तुम्ही ह्या 57 लाख लोकांना कोणाला दिले त्याच्या नावासह आम्हाला डाटा द्या एक मुद्दा क्लिअर झाला 54 लाखापैकी 37 लाख प्रमाणपत्र त्यांनी वितरित केलेत राहिलेले सुद्धा करायला लागले आणि हे जर आम्ही अंतरवली होते तेव्हा सांगितलं नसतं जमलं काहीतरी खोड्या करून ठेवायचे आणि त्यांच्या नातेवाईकांना अर्ज करा ते काम त्यांना लगेच प्रमाणपत्र दिले जाते दुसरं शिंदे समिती ही रद्द करायची नाही या समितीनं काम वाढवत राहायचं नोंदी सापडत राहायच्या कारण मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्यात आणि महाराष्ट्रात सुद्धा तिने काम करायचं त्यांनी तिची 2 महिने मुदत वाढवली आणखी आपलं म्हणणं 1 वर्षभर वाढवा टप्प्याटप्प्यानं वाढीत येईल असं म्हणले सध्या 2 महिनेच त्यांनी वाढवले हे 2 कामं तिसरं काम सगळ्यात महत्वाचं ज्याची नोंद मिळाली आणि ज्याची नोंद मिळाली नाही ज्याची नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा त्याच प्रमाणपत्राच्या आधारावर प्रमाणपत्र आणि त्याचा अध्यादेश आम्हाला पाहिजे त्याचा अध्यादेश शासन निर्णय आम्हाला पाहिजे त्याशिवाय त्या सोयऱ्यांचा
त्या नोंदीच्या आधारावर फायदा होणार नाही. आता त्याच्यात काय झालंय, सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना म्हणजे राजपत्र जो अध्यादेश येणार आहे, अध्यादेश आपल्यासाठी महत्वाचा आहे. या 54 लाख नोंदी प्लस या 54 लाख बांधवांच्या परिवारात ज्या नोंदी दिल्यात, हा एकूण आकडा आणि त्या आकड्याच्या आधारावर जे सगळे सोयरे यांना जर द्यायचं असेल तर त्यांच्याकडे नोंद नाहीये. ज्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांकडे नोंद नाहीये, मग त्या नोंद मिळालेल्या बांधवांनी शपथपत्र करून द्यायचं की हा माझा सोयर आहे. आणि त्या आधारावरती त्याला प्रमाणपत्र द्यायचं. त्या शपथपत्राच्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायचं. लगेच त्या शपथपत्रावरती त्याला लगेच दिलं, तुम्ही नंतर त्याची ग्रह चौकशी करा. तो जर खोटा पाहुणा असला देऊ नका. पटतंय की नाही तुम्हाला? खऱ्याला खरं, खोट्याला खोटं. पण शपथपत्र घेताना ते 100 रुपयाच्या बॉन्डवरचं तुम्ही घेतलं, आमचे पैसे किती चालले? त्याच्यात कमाईच का? ते जर ते पण मोफत करा, आपण त्यांना सांगितलेलं आहे, बरोबर का? कुठे गेले ते? बरोबर ना? हा, मोफत करा म्हणून सांगितलं, त्यांनी हा म्हणले. कारण 100 रुपये 5 कोटी लोक नेले ना मराठी पैसे बरोबर. आता मेन खुटी ते झालं का? आता ध्यानात आलं सगळं. आता खरी खुटी राहिली उलची. आता खोट्या खाट्याशिवाय ठुतत नाही त्याला. मी तर काय करू? शेवटी सांगत उलची आंतरवाली सह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घ्यायचे. त्यांनी ही मागणी आहे, त्यांनी त्यात असं दिलंय, गृह विभागाकडून याबाबत विहित प्रक्रिया अवलंबून गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. पण पत्र पाहिजे त्याचं की सगळ्यांना. त्यांनी आदेश दिलेलं पत्र मात्र नाही. बैठकीत अभिप्राय म्हणून त्यांनी ते केलंय, पण पत्र मात्र नाही. ते पत्र लागणार आहे, त्या पत्राची तयारी करावी. इथूनच ऐकत असले तर भांगे साहेबांनी ते पत्र लागणार आहे दादा आम्हाला. वंशावळी ज्या जुळवायच्या आधी 54 लाखातल्या, त्याच्यात काही आडनावं नाहीये त्याबाबतची. त्याला तालुका स्तरीय त्यांनी समिती गठीत केली. ती समिती त्याच्यामध्ये 4-5 प्रकारचे तहसीलदार असतील, त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी असतील, मोडी लिपीचे अभ्यासक असतील. त्यांनी त्या वंशावळी जुळवायच्या आणि पटापट काम करायचं, अशी एक त्यांनी समिती गठीत केली. काढ रे शांत आहे का? उगा आता लयच नशिबाचा प्रश्न आहे आपल्या. मोकळं तर माघारी जायचंच नाही गाड्या. आरक्षण आपला असं म्हणणं आहे, क्युरिटी पिटिशनचा विषय सुप्रीम कोर्ट आहे. त्या आरक्षणाच्या बाबतची आणि सगळ्या सोयऱ्याच्या याच्यातून जर एखादा हुकला
दोन्हीतून बी म्हणतो आम्ही. या मान्य सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केलेलं ते आरक्षण मिळेपर्यंत लांब जाऊ दे रे. लोकांचं मनस्थिती अशी व्हायला लागली ते वर बघत आहे त्याच्याकडे. आमचा जीव चाललाय इथे सांगू सांगून ते जाऊन ते भोंगी तिकडे नाही तर मी माहितीच हाणीन त्याच्यावर. इथं विचलित डोकं होत आहे लगेच माणसा ते पोर वर बघत आहेत. मी इकडे जीव तोड सांगतोय इथं मरणाचा घामाने भिजलोय. माहित नाही राहिली ताकद. तुम्हाला आवाज येतो का? मग काय कारणा लावला माझं बसा ना. वर येतो का? भोग्या पाहता का वर तिकडं तुमच्यासाठी तिकडं वर. आरक्षण मान्य न्यायालयात आहे काय? गप्पासा येतोय आवाज तुम्हाला लगेच. आता आवाज वाढी तुम्ही गप्पासा खाली. सुप्रीम कोर्टात जे आरक्षण आहे मग आवाज वाढा लागतोय मला. मग काय करावं? मग बटन फिरावं लागतंय मला. त्याचं बटन संपलं फिरू. मान्य सुप्रीम कोर्टात जे आरक्षण आणि जे क्युरिटी पिटिशन दाखल केलेले ते आरक्षण मिळेपर्यंत आणि सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून जर एखादा मराठा विसरून राहिला जुळलं नाही तर त्यासाठी आपण त्यांना अशी मागणी केली 100% आरक्षण ते मिळेल. मराठा शिक्षणातल्या क्षेत्रातलं 100% मोफत द्यावं. हे आरक्षण मिळेपर्यंत क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून मिळणारं आरक्षण आणि ते मिळेपर्यंत आणि सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून जर एखादा माझा मराठा भाऊ हुकला तर त्यासाठी हे मोफत शिक्षण आणि ज्या सरकारी भरत्या तुम्ही करणार आहे आरक्षण मिळेपर्यंत त्या करायच्या नाही. नाही तर आज जर तुम्हाला त्या भरत्या शासकीय करायच्या असल्या तर आमच्या जागा राखीव ठेवून करायच्या. या मुद्द्यात त्यांनी असं दिलंय राज्यातील मुलींना KG to PG शिक्षण देण्याचा शासनानं निर्णय निर्गमित करण्यात येत आहे. पण मुलींना म्हणलेत मुलं दिले सोडून खुटी पाचर ठेवणारच. आणि मी नेमक्या खुट्याच उपयोगतो सध्या 100% द्यायचं कबूल केलं दिल्याचा अर्धवट. परत मग मी बोललो की ते म्हणतात ते किती दिलं तरी ऐकतच नाही. दुरुस्त्याच पाठीचं दुरुस्ती मी केली तुम्ही केली. मग मागणी काय म्हणती 100% सगळ्या क्षेत्रातलं मोफत शिक्षण देण्यात यावं आरक्षण मिळेपर्यंत. आणि नोकऱ्या आरक्षण मिळेपर्यंत त्याच्यातल्या आमच्या जागा भरायच्या नाही. तुम्हाला जर त्यांच्या भरायच्या असल्यात भरा. लोकांच्या लेकराचं वाटोळ व्हावं या मताचे आम्ही नाहीत. पण आमच्या जागा सोडू. आता हे मोफत शिक्षण करतो म्हणले त्याच्यात तार द्यायलाच दिलं ना 8 द्याल तसं याचा सुद्धा शासन निर्णय लागणार आहे. त्याचा सुद्धा निर्णय चांगले घेतले त्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही. काहीच म्हणणं नाही. फक्त याचे शासन निर्णय आवश्यक आहे. आता हे असला बी याच्यात एखादा बरं का मला मी खरं खरं सांगत असतो. वाचायला टाइम नाही मिळाला. हे एवढं मोठं दप्तर दिलंय टाइम पण नाही.
काय थांबा 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 मत पुढं ना काय होते दोनच सांगा तुम्ही का बसा काय म्हणजे हे आमचं देतो लफडं सोडून तुमचं घेऊन पळत होत मध्ये त्या का खाली आधी एक एक मार्ग लागून द्या मला तुमच्या शाळाचा मध्ये जाणता लेकराचं कल्याण हो ना तुमच्या शाळाच मध्ये तुमच्या घ्या परवानग्या ना आमच्याकडून घ्या ठेया तुम्ही काय माहिती फी भरायला कापसोय गुईगू एक एक करू ना राव लागून द्या स्वतःला लेकर लय लांबून आले मी रात्री त्या याच्यावर आलोय पनवेल मार्गे रोडवर झोपले होते हे पोरं मी स्वतः बघितलं ते साधे कष्ट नाही ते आपण एक एक मार्ग काढू सगळं जर एखाद्या कुठे कोणतंच नाही व्हायचं लय प्रॉब्लेम येते समजून घ्या तुमच्या मुद्द्याला खोडत नाही अजिबात नाही 100% घेईन शब्द आहे म्हणून जरा घ्या तुम्हाला पण मला एक एक मार्ग काढू द्या जातीचं कल्याण होईल याच्यात लय मोठं घेतल्यावर मग होत नसतं आणि लोक विकत्रत असतात मग ते पोरं रस्त्यानं झोपलेलं बघितल्यात गाड्या लावून मी गाड्यापाशी इतके एक वचने येतात इतके शब्दाला जागणार आहेत काही धिंगाण नाही करायचं मला काही करत नाहीत खुशाल बसत येत कोणात बसा म्हणलं तर किती 6-7 घंटे झाले जागर बसून ते पदरात पडायचं काहीतरी आपल्याला याच्यात फक्त त्यांनी मोफत शिक्षणात हा बदल करावा आणि तेही लवकरात लवकर द्यावं संध्याकाळ पोतच आजच मान्य शिंदे समितीची आपण कायमस्वरूपी मागणी ठेवली होती तर त्यांनी टप्प्याटप्प्यानं मुदत वाढ देऊ असं सांगितल्यामुळे 2 महिन्याची घोषणा त्यांनी ती केली ती अधिकृत केली त्याचा GR पण काढला त्यांनी जिल्हा स्तरावर आपण वसतिगृहाच्या बाबतची मागणी केली होती एका नवीन मागण्या नाहीत बरं का या मागच्या जत पण आपण पुढच्या तोंडाच्या सांगत होतो पहिल्यांदा मेन आपल्या आरक्षणाची होती आपला तिच्यात जीव जास्त गुंतलेला होता हे जरी मागं पुढं झालं तरी नंतर करता येईल परंतु त्याबाबतही ते निर्णय घेतोच म्हणले पण आदेश मात्र दिसत नाही ना असला तर मी वाचणार बी मी रातभर वाचणार याचा शब्द ना शब्द उद्या सकाळी कोणाचं बोलायचं कामच नाही सगळ्याला घेऊन बसणार आहे हे जे वाचलंय ना पुन्हा एकदा आव्हान करतो हे जे वाचलंय त्याच्यात ज्याला ज्ञान असेल त्याने माझ्या सगळं चर्चा करायला सुद्धा बसा फिरून डबल चूक होता कामा नाही इकडं या हे वाचा मग पुढचे निर्णय तुमचं ऐकून सुद्धा घेऊ तिकडून शेंगा ठोकू नका त्याने मनानेच घेतला निर्णय तो तू तो ह्या काय असलं तर सांग लोकांना तिसरं सांगू नको तिकडं रानात बसल्या बसल्या लिंबा झाडा काय इकडे येईन सांगू लागा आम्हाला कारण माझ्या माहितीनुसार आपल्या या 3 मुद्द्यावरती आपण लावून धरलेलं आंदोलन त्याच्यातला अध्यादेश लई सगळ्या सोयऱ्यांचा आपल्यासाठी महत्वाचा तो त्यांनी सारथीच्या बाबतचा मुद्दा घेतला होता बाकीचे घेतलेत काही आणखीन राहिलं हो खाली मला वाटलं झालं का नाही पाठीमागं काय होतं ECBची EAW आणि ECBCचे काही विद्यार्थ्यांच्या निवडी झाल्या होत्या पण त्यांना नियुक्त्या दिल्या जात नव्हत्या नोकऱ्या त्याची आदेशसंख्या पदं सुद्धा निर्माण केले पण काही EWचे खूप पोरं उपोषणं करतात खूप असं म्हणजे त्यांचं खूप कष्ट चालू आहेत ECBCचे सुद्धा 2014चे फोन आला का त्याच्यात सुद्धा त्यांनी सांगितलंय वाचून दाखवतलंय मोठे हो टाकू मोची वाचून दाखवू का आपल्याला दुसरं कामच काय आरक्षण सोडू म्हणून गडबड झाली नाही उरके नाही मला जायचं होतं बैल सोडायला बैल तिकडं ना आपण इकडे जा त्याबाबत आपण त्या नियुक्त्या देण्यात याव्यात म्हणून मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्यांनी असं उत्तर दिलेलं त्या मान्य सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे नियुक्त्यापासून वंचित राहिलेल्या ESBC SCBC सह सर्व प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्त्या देण्याकरिता अधिक संख्या पदे अधिनियम पारित करून 12 विभागात 1553 पदे निर्माण करण्यात आली आहेत म्हणजे मागचं आहे बरं काय कोविडमध्ये व विविध न्यायालयीन प्रकरणात रखडलेल्या 3000 उमेदवारांना शासनाने जाणीवपूर्वक धोरणात्मक निर्णय घेऊन सदरच्या नियुक्त्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
त्याचप्रमाणे न्यायालयीन प्रकरणामुळे नियुक्त्या प्रक्रिया रखडलेल्या 219 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निवड झालेल्या SC/BC 2 EWS उमेदवारांना कर सहाय्यक वन अधिकारी वर्ग 1 व 2 अभियांत्रिकी सेवा पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्त्याची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। अशा प्रकारे एकूण 4772 उमेदवारांना नियुक्त्या देण्यात येत आहे। त्याचा शासन निर्णय केला का सगळं? त्याचा आदेश झाला असेल ना? झाला